मंडळी वाजलेले आहे दुपारचे किती वाजलेले 2:30 अप्रॉक्स. तर आम्ही इथे जवळ राहतो तर आम्ही येऊ शकतो, पण आता खूपच गर्दी असल्या कारणाने आम्ही आता गड उतार होत आहोत. बाहेरच्या लोकांना चान्स देतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे चॅनलवर. त्याचं नाव राजकुमार ब्लॉग्स. तर आपण आज निघालो आहोत रोह्याला, म्हणजे रायगडावर जाण्यासाठी उद्या. तर तुषार, निशांत आहे आणि साहिल आहे. तर आपली सगळी मंडळी आहे तिथे. तर ही आहे ट्रेन, आपल्याला रोह्यापर्यंत पोहोचवणार. मग नंतर तिथून गेल्या वर्षासारखंच मायत्याकडून जाणार. आणि अशा प्रकारे इथे सोनी दिसलेली आहे आम्हाला. काय म्हणता तुम्ही? कुठे जाते? आम्ही चाललो रायगडावर चाललो आम्ही. तर इथे आहे पिंटू दादा. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता तुम्ही? काय म्हणू, आमचे ब्लॉग बघता की नाही? हो बघतो ना, नक्कीच बघतो. ओके ओके चालेल. बाय बाय ताई आत्या. काय म्हणता तुम्ही? आता आम्ही निघतो. आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा जेवूनच जाऊ. आता येणार आम्ही उद्या ना तुषार. हो, आपली मंडळी आहे तिथे. आपण जाऊयात. बाय बाय. कुठलं आहे ते पण फाटक लागलेलं आहे. आपली गाडी इथे आहे आणि फाटे इथे आहे. फिछा आंबे. तर मंडळी, आपण आता निघालो आहोत चिंचवलीवरून, कोलाड येथून रायगडा दिशेने. तर आपला हा प्रवास तुम्ही सुद्धा अनुभव आमच्या या ब्लॉग मधून. तर निघूयात. खतरनाक रे. हे तुझा फोटो काढायला थांबूया ना. हे कर चालूच आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही आता छत्री निजामपूर मध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही असं सुंदर असं दृश्य पाऊस बघू शकता माझ्या आजूबाजूला. आताच नुकताच पाऊस येऊन पडलेला आहे. आपली मंडळी आहे तिथे. मंडळी दाखव बाई. आणि इथे आहे निशांत. तर आनंद असा येतोय. आपल्या गाड्या काढलेल्या आहेत आपण आणि मजा येते. आपला अजून एक मेंबर येत आहे, हाच ना. तर अशा प्रकारे मेंबर सुद्धा येत आहेत आमचे एक. तर असंच आम्ही थांबलेलो इथे फोटो काढण्यासाठी. आता आपण जाऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपली डेस्टिनेशन आपल्याला दिसायला लागलेली आहे. तर मजा येणार आहे. रेडी रेडी रेडी. नमो पार्वती.
छत्रपतीमध्ये शिव हर हर. अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत पायथ्याशी. तर मजा आलेली आहे आणि समोर आपल्याला दिसत आहे ते म्हणजे रायगडावरती जाण्याचे काय बोलतात त्याला रस्ता. तर आमची मंडळी आहे तिथे. तर बघू शकता खूप शिवभक्त आलेले आहेत छत्रपतींचा 351 वाला राज्याभिषेक साजरा करण्यासाठी. त्याच्यात आम्हीही सामील आहोत. आम्ही 5 जण. तर नक्की या व्लॉग मध्ये राहा आणि माझ्याकडे खूप जण बघत असतील त्यांना दुर्लक्ष करा. तर कुछ करता करता आमचे मागे थकलेले आहेत चाप. एक बेस कॅम्प बनवलेला आहे आम्ही इथे. आम्ही एक बेस कॅम्प बनवला इथे. तर जरा काय खायचंय ते बघूया आणि जाऊयात. चला येणार. हर हर. आमचा साहिल गमरेचा दिसला जबरदस्त. तुला आमचा फेस्टा निघालेला आहे 0.01 मध्येच. तर राज पुण्यांदा आलो 1 वर्षान 350 नाही तर नाही 351 वाला तर बघूनच जाणार. चला आला की वाट. चला तर मंडळी गेल्या वर्षी आम्हाला इथून परत जावं लागलं होतं. अखेर ही पायरी आम्ही बघतोय. काहीतरी लागलं तर जाऊयात. तर अशा प्रकारे अर्ध्या रस्त्यावरून आम्ही पोहोचलेलो आहोत. तर जी स्ट्रेट वाट आहे ती चढतोय. तर हाय महादरवाजाकडे पोहोचलेलो आहोत आपण. महादरवाजापर्यंत आलेलो आहोत. घाम निघालेला आहे खूप पण बरं वाटतंय. 351 राज्याभिषेक पाहतो आम्ही. साहिल आहे भेटू वरती जाता काय. तर मंडळी आपली माणसं भेटलेली आहे तिथे. गेल्या वर्षीच्या प्रमाणे आजही भेटलेल्या आहेत. गेल्या वर्षी आम्हाला दोघांनाही चढायला नव्हतं मिळालेलं पण यंदाच्या वर्षी आम्ही अगोदरच्या दिवशीच आलेलो आहे म्हणून गेल्या वर्षी पाप जास्त झाले. हो त्यामुळे महाराजांनी दर्शन दिलं. यावर्षी सुधारणा. बरोबर आहे. महाराजांचीच गुरुवा म्हणायची. जाऊयात आता वर. आपल्याला विचारामध्ये करायचं आहे. चित्ताचा काम करा.
जो शिवतत्वाची सत्य आहे त्याच्या पोटाला असं रक्त आल्याशिवाय राहत नाही बाबा. हे शिकवलेलं गणित नाही. मला घाल कर नाही नाही तुका म्हणे असावे नातीचे म्हणून शाही काय सांगताय. गुरुचा आदेश झालेला आवडा रंगत गेलं की भान राहत नाही. चला शिवनेरीचा नावाला जन्म छत्रपती गुलाबाच्या फुलावाने फुलले दादा तुळशी याला म्हणायचं लोक वाटतं याला तुम्हाला आळस नाही.
हा, तुला चांगलं आहे. माझा अवतार कसा होता? चालू तर म्हणजे आताच आम्ही जेवलो. पुलावचा भात होता उत्कृष्ट असा, त्यासोबत निशाने आणलेला. हा, जाम जाम थंड थंड वाटते वरती चांगला असा. आता निवारासाठी एक जागा शोधायची तुम्ही आपल्याला. धुकं बघू शकता. मिळते की नाही काय माहिती. धुकं गायब झालंय. इथे आहे छत्रपतींचा पुतळा. इथे आहे बाजारपेठ. आता बघूयात आपल्याला कुठे जागा मिळते काय. आता बघूयात आपण जागा कुठे मिळते, तसं सांगतो तुम्हाला. आनंद घ्या या ब्लॉगचा आमच्या सोबत. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर अमोल दादा आपल्या शैलीतले भेटलेले आहे तिथे, आणि इथे हर्षल आहे, आणि गौरव पण इथे भेटलेला आहे. तर राज्याभिषेकाच्या तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. ओके, चालेल. जय शिवराय. जय श्रीराम. ओके. तर असं प्रसंग होऊ शकतात. माझा मोबाईल, माझे चार्जर माझे मित्र घेऊन गेले आणि मी एकटाच इकडं. आता काय करणार. तो माझे हे 2 म्हशी आहे, हे नेमके बिचारे एकाला दाखवा. आम्ही तिघं दरवर्षी फक्त शिवराज्याभिषेक दिनाला गडावर भेटतो. हे मुंबईचे, मी पुण्याचा. आमची भेट गडावरच झाली, गडावरच ओळख झाली. आता आयुष्यभराचे नातं झालेले आहे. बट आता पहा म्हणजे की कसं आता आम्ही कसं माझा मोबाईल माझी बॅग शोधायची. आम्ही प्रयत्न करतोय. माझ्याकडे नंबर पण नाही. आता मी विचार करतोय कसा आम्हाला तुम्ही काय सुचवू शकाल तर सुचवा परतच्या वेळेसाठी. डायरेक्ट कमेंट मध्ये टाकू शकता. कमेंटमध्ये टाका काय करू शकतो आम्ही. ओके. आमच्याकडे आमचं काहीच नाही आहे आणि इथे इंटरनेट सुद्धा नाही आहे. कसं माझ्या मित्रांना मला कॉल लावायचं, कसं मी माझ्या गॅलरीत, माझ्याकडे मोबाईल दुसरा आहे त्याच्यामध्ये गॅलरीमध्ये नाही आहे काही, कॉल लॉग नाही आहे काही. कसं बघा बाबा आता. बघा बाबा आता नक्की टाका कमेंट. सांगतो तुम्हाला आम्हाला भेटल्यावरती कोण कसं काय ते. पण रायगड अमेझिंग, त्यानिमित्ताने रात्रभर रायगड फिरायला भेटतो. तेव्हा मंडळी, एवढी सगळी मंडळी आता वस्तीसाठी आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. वाजते वाजले 2:30. हे दिसले आले माझ्या. सर ते शेवटी 3 तासाच्या अथक प्रयत्नांनी आम्हाला आमचा मोबाईल आणि आमची शाल आणि बॅग मिळाली आहे. आमच्याच मित्र ते घेऊन गेले. माझा मोबाईल माझी हाय गेलाय पुढे. अशा याच्यावर अरे भाई दाखवणार आहे. तो पण चांगला आहे पण हा भारी. तर मंडळी वाजलेले आहेत सकाळचे 4. आता आम्ही झोपत आहोत, जरा आराम करूयात. इथे सगळे झोपलेले आहेत बघू शकता. तर गुड नाईट, भेटूया उद्याच्या कार्यक्रमाला. छत्रपतींच्या 351व्या राज्याभिषेक निमित्त आम्ही आलो आहोत आता रायगडावर. वस्ती गेलेली आहे बरं का मंडळी.
शिवभक्तांना एक विनंती आहे की त्यांनी धक्कामुक्की करू नये. अरे
त्यांची नावं एकदा घेतो मी. सिंगल लाईन मध्ये चैतन्य जाधव, शिराज जाधव, हरेश ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज की ज्याप्रमाणे महादेवाने जे काही गर्दी आहे त्याप्रमाणे सर्वांना सिंगल लाईन मध्ये खाली बसलेलं आहे. नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहोत सगळ्यात टॉप पोस्टर टोकावरती. म्हणजे नगरखानाचा जो इकडचा भाग आहे तो सगळे हबीबी बनलेले आहेत. ऊन एवढं लागतंय की काय सांगू तुम्हाला. आता आता तुम्ही अंदाजा लावू शकता, अफाट गर्दी आहे. आपली बाजारपेठ आणि या साईडची लाईन म्हणजे लेफ्ट साईडची लाईन आहे ती आहे खाली उतरण्यासाठी आणि असा सगळा ट्रॅफिक जाम आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता ते म्हणजे इथे सह्याद्रीच्या दऱ्या डोंगर तुम्हाला ते दिसतात मध्ये. ते छोटासा ट्रेक आहे म्हणजे तो खाली उतरण्याची जागा आहे. असे लोक उतरतात बघा. तर असं सगळं काही आहे या सह्याद्रीच्या आणि या रायगडामध्ये. तुला काय बोलायचंय? मस्त फोटो काढा आणि व्हिडिओ काढा. फोटो काढून एक लाईन लावा, इथे एक लाईन. तर मंडळी वाजलेले दुपारचे 2. तर आम्ही आता केलेला आहे गड उतार होण्याचा निर्णय. तर होऊयात आता जरा चांगला हबीबी दिसतोय कारण का आपली मंडळी बघताय तुम्ही इथे सगळे आहेत आणि इथे आहे राजांचा राजदरबार. तर दादा पण आता आपल्यापासून आता लांब जाईल, पुण्याला जाणार आहे तो आणि आमची वाट ही वेगळी असणार आहे. तर जसा तो गेल्या वर्षी आम्हाला राज्याभिषेक भेटला. आपल्या वाटा जरी वेगळ्या तरी आपलं ध्येय एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले. ये वा. महादेव आणि त्यांच्याच कृपेने आपण दुसऱ्यांदाही भेटलो आणि दुसऱ्यांदाही एकत्र राहिलो. कोण कुठे गेलं नाही. हा ते पण आहे, नशिबाने भेटलो. तर मंडळी आता होऊयात गड उतार आणि तेव्हाच भेटूयात डायरेक्ट. चला. चला तर मंडळी आम्ही आता निघालो आहोत पुन्हा एकदा कोलाडला जाण्यासाठी. तर आपण आता जाऊयात जय शिवराय म्हणत. यंदाची वारी चुकवली नाही बरं का. तर भेटूयात पुढे.